प्रशासकीय अधिकारी म्हणून समजा तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात, तुमचा पदभार आहे. ह्या सर्व समस्या ज्या तुम्ही सांगितल्या, कसं याचं निराकरण करता येईल तुम्हाला? जर उद्या तुम्ही प्रशासनात प्रवेश केला तर या दुधाची जी भेसळ आहे ती रोखण्याकरिता तुम्ही काय कराल बरं? महाराष्ट्राचा विचार करत असताना पंचायत राज व्यवस्थेमुळे सामाजिक स्वरूपाचे कोणते असे बदल झालेले तुम्हाला जाणवतात? Yes. Good evening. Have a seat. Thanks. नाव न सांगता तुम्ही पॅनलला थोडक्यात ओळख करून द्या तुमची. सर, माझं गाव मेडद, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर इथून आहे मी. त्यानंतर सर माझं एक 10वी आणि 12वीचं शिक्षण सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय इथून झालं. त्यानंतर सर मी ग्रॅज्युएशन बी कॉम सर देशभक्त रत्नापा कुंभार कॉलेज कोल्हापूर इथून केलं. आणि त्यानंतर सर मी काही काळासाठी गॅप घेतला होता. 2019ला मी MPSCची पहिली एक्झाम दिली आणि सध्या म्हणजे इंटरव्ह्यू. कितवा अटेम्प्ट आहे तुमचा? पहिला इंटरव्ह्यू. अच्छा. काय असं वेगळं यावेळेस केलं की तुम्ही गेले 3 प्रयत्न मेन्सला फेल्युअर आलं तुम्हाला, पण यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला आहात? तर नक्कीच सर, आता आपण मेन्सला बघितलं सर, एक 5 महिने टाईम भेटला होता मला. त्या अंतर्गत सर मी ज्या काही माझ्या त्रुटी होते, म्हणजे जर माझं थोडंसं ग्रामर वीक होतं त्याच्यावरती मी काम केलं. नंतर थोडी कन्सिस्टंटी आणखी वाढवली, त्यामुळे सर त्याला रिझल्ट भेटला, मला पॉझिटिव्ह मार्क वाढले. माळशिरस तालुका सोलापूर येथून तुम्ही आला. माळशिरस नाव कसं पडलं तालुक्याला? सर म्हणजे काय म्हणजे आयडिया नाही. प्रयत्न केला होता मी, पण भेटलं नाही मला. सोलापूरला समजा आम्हाला यायचं असेल, कुठली 3 ठिकाणं सांगाल की तिथे आम्ही व्हिजिट केलं पाहिजे? सर नक्कीच सोलापूर शहरामधलं एक शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचं मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची एक आध्यात्मिक राजधानी मानली जाणार पंढरपूर शहर तिथे आहे. आणि नंतर सर एक अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचं मंदिर एक आहे सर, तिथं आपण भेट देऊ शकतो. सोलापूरचा काही भाग हा पर्जन्यशाहीच्या प्रदेशामध्ये येतो आणि काही भागामध्ये सिंचनाची किंवा पाण्याची सोय आहे. सोलापूरमध्ये प्रमुख पीक कोणतं घेतात? सर प्रमुख ज्वारीचं आहे जास्त, म्हणजे क्षेत्र जर बघितलं तर ज्वारीचं क्षेत्र जास्त येतं. त्यानंतर सर ऊस उत्पादन घेतलं जातं. ऊसतोड कामगारांच्या समस्या काय आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये? सर नक्कीच सर, ते एकतर सर त्यांचं गाव सोडून आपल्या परिसरात येत असतात. त्यानंतर इथं आल्यानंतर त्यांना भेटणाऱ्या ज्या मूलभूत सोयी आहेत त्यांची कुठंतरी कमतर, किंवा त्यांची राहण्याची सोय असेल, पाणी पुरवठ्याची त्यांना म्हणजे गरज त्यांची पुरवली जात नाही. नंतर सर त्यांचे किंवा मग त्यांची लहान मुलं असतील सर, त्यांच्या पण शिक्षणाचा कुठंतरी प्रश्न उद्भवतो, कारण जर इकडे आल्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण तुटून जातं. प्रशासकीय अधिकारी म्हणून समजा तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात, तुमचा पदभार आहे. ह्या सर्व समस्या ज्या तुम्ही सांगितल्या, कसं याचं निराकरण करता येईल तुम्हाला? सर नक्की सर, ते म्हणजे जे कामगार जर आले आपल्या परिसरात तर एक कारखान्यांना अशा सूचना दिल्या जातील की किमान त्यांची बेसिक राहण्याची तरी सोय व्हावी. कारण त्या जर तो काळ बघितला आपण ऊसतोडीचा, तर तो हिवाळा काळ असतो सर. त्यामुळे तिथे असणारी थंडी असेल, ते असेल, तर ते पहिल्यांदा सर मी उपलब्ध की त्यांना पाणी पुरवठ्याची सोयी असतील. त्याचबरोबर जे लहान मुलं आहेत त्यांनाही आपण जर तात्पुरत्या साखर शाळासारखे जे असतील ते आपण उभा केलं तर त्यांचंही शिक्षण कुठंतरी चालू राहील. DYSP हा तुमचा पहिला प्रेफरन्स आहे. समजा तुमची DYSP म्हणून निवड झाली, काय प्राधान्यक्रम असतील तुमच्या कामाचे सुरुवातीच्या वर्षांमध्ये? सर पहिलं तर सर मी माझ्या टीममध्ये कोऑर्डिनेशन वाढवेन, म्हणजे जेणेकरून एक संवाद निर्माण होईल आणि काम सुरळीतपणे राहील. त्याचबरोबर सर मी जनतेमध्ये एक म्हणजे त्यांना प्रोत्साहन देईन की
पोलीस हे त्यांच्यासाठीच कामाला आहेत. ते जनतेमध्ये एक भीती निर्माण झालेली असते की पोलीस हे म्हणजे कठोर वागतात, हे वागतात. मग तर सर त्यांच्यामध्ये म्हणजे एक ट्रस्ट निर्माण करायचा प्रयत्न करेन मी की पोलीस हे तुमच्यासाठीच आहेत. त्यानंतर सर मग मी एक डिजिटल प्लॅटफॉर्मचा पण तिथं वापर करेन चांगला, जेणेकरून जरी ते पोलीस प्रशासनापर्यंत येऊ शकत नसतील काही म्हणजे कोणत्या त्यांच्या समस्या असतील तर ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे ते म्हणजे टाकू शकतील किंवा त्याचा फीडबॅक घेऊ शकतील. पोलीस प्रशासनामधल्या प्रमुख 3 समस्या कोणत्या आहेत सध्या? सर सध्या प्रमुख समस्या सर वॅकन्सी एक आहे, 24% वॅकन्सी बोलली जाते की त्याचा नक्कीच सर कुठंतरी त्यांचा ताण पडतो. त्यानंतर सर त्यांना म्हणजे जास्त वेळ काम करावं लागतं, 8 तासाच्या ड्युटीपेक्षा जास्त 8 ते 12 तास त्यांना वर्कलोड असतो. आणि सर नंतर सॉरी सर सध्या 2च रिकॉल होतात. सायबर सिक्युरिटी किंवा सायबर फ्रॉड रिलेटेडच्या समस्या आता वाढत आहेत. DYSP म्हणून त्याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना कराल? तर मी माझ्या जे अधिकारांतर्गत जे कर्मचारी येतील त्यांना पहिल्यांदा सर प्रशिक्षण देण्याचं काम करेन. त्याचबरोबर जनतेमध्ये अवेअरनेस वाढवण्याचं काम करेन की तुम्ही काळजी घ्या की जे तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे करणार आहात त्यासंबंधी तुम्ही शहानिशा करा की तुम्ही खरंच योग्य ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करताय का स्वतः. तुम्ही तुमची तयारी सर्व सोलापूर येथूनच केली की पुण्यामध्ये तुम्ही होता? सर पुण्यामध्ये मी आलो मी सर 2000 कोविड नंतर आलो मी सर पुण्यात. हां. मग सोलापूर आणि पुण्यामध्ये तुम्हाला काय मूलभूत फरक जाणवला? सर एक म्हणजे माझं जर डिस्टन्स बघितलं सर तर सोलापूर आणि पुणे मला जवळपास सेमच आहे शहर, त्यामुळे सर मी इकडे प्रेफरन्स. आणि सर पुण्यामध्ये जर अवेलेबिलिटी बघितली, क्लासेस असतील, लायब्ररीची संख्या असेल किंवा इथं असणारे इथं म्हणजे करणारे स्पर्धा परीक्षार्थी पण जास्त आहेत, तर मी एक ॲटमॉस्फिअर भेटून जाते इथं, त्यामुळे सर मी पुण्याला प्रेफरन्स देतो. पंढरपूर कॉरिडॉरबद्दल ऐकलंय तुम्ही? सॉरी सर. न्यूजपेपर वाचले आजचा? काय प्रमुख 2 घटना आहेत आजच्या न्यूजपेपरमध्ये? सर एक अभ्युदय सहकारी बँकेचे एक संचालक मंडळ बरखास्त केलं RBIने. त्यानंतर सेकंड सर ते उजनीचा साठा 35% खाली आलेला आहे. आणि थर्ड सर काय कारण आहे एवढा कमी पाणीसाठा उजनी धरणामध्ये आहे? यावर्षी असं विशेष काय होतं की त्याचा परिणाम एकूणच पर्जन्यमानावरती पडला? सर या वर्षीचा जर आपण मान्सून कालावधी बघितला तर सर तो एकूणच कमी झालेला आहे. पावसाचं प्रमाणही कमी झालेलं आहे. त्यामुळे आणि जर अगोदरचं पाहिलं आपण तर मेच्या दरम्यानच 100% साठा रिकामा झाला होता उजनीचा, त्यामुळे त्याचाही कुठेतरी परिणाम. ग्लोबल फिनॉमिना काही होता का यावर्षी? नाही सर, म्हणजे मला कल्पना नाही त्याबद्दल. तुमचं शिक्षण कशामध्ये झालं? सर कॉमर्स. B.Com केलं तुम्ही? हे कुठून केलं? कोल्हापूर देशभक्त रत्नापा कुंभार कॉलेज सोलापूरमध्ये. बरं. आणि कुठल्या वर्षी झाली डिग्री तुमची कंप्लीट? 2014. 2014 तुम्ही ते आत्तापर्यंत काय केलं? सर 2014ला म्हणजे त्यानंतर मी खरंच चालू केलेलं नाही. मी फर्स्ट एक अटेम्प्ट 2019ला दिला. 2018ला मी चालू केलं मिडमध्ये एक्झाम द्यायला. फर्स्ट अटेम्प्ट 19ला. त्याच्या अगोदर सर एक म्हणजे अशी सिच्युएशन तयार झाली होती की मला ते घरी थांबणं भाग होतं. वडिलांचा व्यवसाय होता वेल्डिंगचा, तो 2012मध्ये बंद पडला. म्हणजे एक शॉप होती ती बंद करावी लागली काही कारणानं, त्यांचं थोडंसं व्यसन वगैरे होतं. त्यामुळे घरची पण आर्थिक परिस्थिती सांभाळणं मला भाग होतं, कारण लहान भाऊ होता, बहिणीचं लग्न होतं. त्यामुळं मी व्यवसाय वगैरे केला, रोजगार केला, काय केलं तुम्ही? घरचाच व्यवसाय होता, तोच मी सर सांभाळत गेलो. काय व्यवसाय तुमचा? दूध व्यवसाय. दूध व्यवसाय आहे. बरं. काय कशा प्रकारे तो पार पाडता? म्हणजे सर मी गायी सांभाळलेलं एक 6 ते 7 म्हणजे व्यारी होतं ती संख्या, 6 ते 7 दरम्यान गायी आहेत त्या. सर त्यांचं दूध उत्पादन घेतो. कुठल्या जातीच्या गायी आहेत त्या? सर जर्सी गायी आहे. जर्सी गायी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे जनरल जर विदेशी वंशाच्या गायी काही असतील तर आपण त्याला सरळ जर्सी म्हणून त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामध्ये जर आपण सखोल बघितलं तर त्यात काही प्रकार आहेत? हो सर, ते होल्स्टीन फ्रिजन वगैरे म्हणजे जास्त माहीत नाहीत मला, ते 2च माहीत, जर्सी आणि होल्स्टीन फ्रिजन.
काय बरं, जर निगा राखण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ज्या जर्सी गायी आहेत किंवा विदेशी वंशाच्या गायी आहेत आणि देशी वंशाच्या गायी आहेत, त्यातही आपण जर सोलापूरच्या या एकूण परिसरामध्ये जे सापडणाऱ्या ज्या तिथल्या स्थानिक जाती आहेत यांची तुलना केली तर निगा राखण्याच्या पद्धतीत काय बदल करावा लागतो? सर एक आपल्या जी इतर देशी गायी आहेत त्या आपल्या एक ॲटमॉस्फिअरला एक सुटेबल झालेल्या असतात, त्यामुळे त्यांना इथं, कारण आपण सर उष्ण कटिबंधात येतो, टेम्परेचर जास्त राहतं, तर ते त्यांना सूट होऊन जातं देशी गायींना. परंतु जर्सी गायींना तापमान वगैरे जास्त झालं तर त्याचा इम्पॅक्ट लगेच त्यांच्यावर किंवा इनडायरेक्टली दुधावर पण होतो. त्यामुळे ते कुठंतरी मेंटेन ठेवायला किंवा तसं त्यांना ॲटमॉस्फिअर, गोठा असेल, सावली असेल तर ते उपलब्ध करून द्यावं लागतं त्यांना. त्यानंतर सर दूध उत्पादन आहे, देशी गायींचं दूध कमी होतं, म्हणजे नॅचरलीच कमी आहे, आणि जर्सीचं जास्त असल्यामुळे त्याला प्रेफरन्स दिला जातो. A2 आणि A1 हे जे काही दुधाचे प्रकार आहेत यात काय डिफरन्स काय असतो, बेसिक डिफरन्स? सर A2 हे देशी गायींचं दूध मानलं जातं आणि A1 हे जर्सी गायीन किंवा मग जे हायब्रिड असतील त्यांचं दूध. त्याच्या बेसिक कॉम्पोजिशन मध्ये काय फरक आहे? सर त्यात प्रोटीनचा डिफरन्स असतोय, एक्झॅक्ट मला सर नाव आठवत नाही, एक प्रोलीन का काहीतरी आहे, त्याचा फरक राहतो. A2 हे आपल्या मानवी शरीराला पचणारं दूध आहे असं म्हटलं जातं, नाही का? नाही, हां, येस सर, A2. हां. आणि A1 मात्र पचत नाही. सार्वत्रिक स्वरूपात तर A1चाच वापर होतो. सर त्याची उपलब्धता जास्त असल्यामुळं आणि सर दैनंदिन गरज तेवढी मागणी पण जास्त आहे, त्यामुळे ते A2 दूध भागवू शकत नाही आहे तेवढी गरज, त्यामुळे ते A1चा वापर सर अपरिहार्य आहे करणं. पण A1 जर पचतच नसेल तर तसं दूध पुरवठा करणं आणि लहान बाळांना सुद्धा ते दूध दिलं जातं, हे एक प्रकारे एथिकल आहे का, नैतिक आहे का? नैतिक नसलं सर दुसरा ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे, कारण तेवढी म्हणजे दुधाचं जर कंपोजिशन बघितलं आपण तर तेवढं न्यूट्रिशन देणारा दुसरा प्रोडक्ट नाही आहे कोणता तरी, किंवा मग आपलं A2 म्हणलं तरी, A2चं जरी असलं तरी तेवढी मात्र म्हणजे संख्या नसल्यामुळं आपल्याला देता येत नाही. A2 A1 वापरणं म्हणजे भाग पडत. एक सरासरी तुमच्याकडे 6 गायी होत्या, त्या 6 गायींना सरासरी किती खायचा? साधारण एक गाई दिवसभराचा जर विचार केला तर सुका खाराचा म्हणजे चारा असेल तर 4 ते 5 किलो तिला लागतो, आणि जर वल्ला असेल तर वल्ल्याचं वजन जास्त भरतं, 15 ते 20 किलो आपण त्यांना देऊ शकतो. हा, आणखी कुठला खुराक द्यायचा तुम्ही? सर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम ते खाद्य असेल त्यांचं, पेंड वगैरे असेल. कुठले पेंड होते? सर आमचं जे दूध संघ आहे शिवामृत त्याचंच खाद्य यायचं पेंडीचं. त्यात काय असायचं पण? तर पेंडीमध्ये काय असायचं? सर पेंडीमध्ये ते आपण जे तेलबिया वगैरे असतील त्याचा तेल वगैरे काढून जो म्हणजे ते जो राडा राहतो शेवटचा त्याच्यापासून त्यांनी त्यांच्या इतरही मिक्स असतात घटक, तर त्यांच्यापासून ते पेंड बनवलेलं असतं. आणखी कुठले घटक असतात त्या पशुखाद्यामध्ये? सर सॉरी म्हणजे आता सांग म्हणजे माहिती नाही मला. किती महिन्यानंतर गाय व्याली जाते तुमची? सर साधारण दूध एकदा व्याल्यानंतर 3 ते 4 महिने ती सलग दूध देते, त्यानंतर ती गाभण राहते, आणि तिथून 9 महिन्यानंतर तर म्हणजे साधारण एक 12 ते 13 महिन्यानंतर दुसऱ्यांदा विकते. तर समजा तुम्ही दूध प्रत्यक्ष लोकांना विकायचा की डेअरीला विकायचा? डेअरीला विकायचं सर. मग ते तुम्हाला कसा दर द्यायचे? साधारण सर ते फॅटवरती अवलंबून होतं, जसं जर फॅट आपल्याला जास्त भेटली तर त्यानुसार ते दर जास्त भेटायचे. किती साधारणपणे फॅट असेल तुमचं प्रमाण? तर फॅट जर साधारण 3-5 आणि SNF 9-0 असेल तर साधारण एक 30 रुपयाच्या दरम्यान दर भेटून जायचं. फॅट वाढवायचा असेल आपल्याला कृत्रिमरित्या तर काय टाकता येईल दुधात? सर सध्या डालडा किंवा गोडे तेल वगैरे टाकतात. आणखी काय टाकतात? सर साखर पण टाकतात. आणखी ते स्निग्ध पदार्थ पण टाकले जातात, युरिया पण टाकलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधामध्ये भेसळ होते. सोलापूर तर ठीक आहे, पण अहमदनगर जिल्हा तर याला कुख्यात आहे. जर उद्या तुम्ही प्रशासनात प्रवेश केला ॲज अ DYSP म्हणून तुमचं त्या ठिकाणी काम असणार आहे, तर या दुधाची जी भेसळ आहे ती रोखण्याकरिता तुम्ही काय कराल बरं?
सर दुधातील भेसळ रोखणं तसं अवघड आहे, कारण त्याचं संकलन बघितलं तर डोर टू डोर वेगवेगळं राहतं आणि एवढ्या संख्येत ते गोळा होतं ना, ते तसं प्रत्यक्ष रोखणं अवघड आहे. त्यामुळे सर म्हणजे ते एक अवेअरनेस प्रोग्राम आपण आयोजित करू शकतो, जेणेकरून लोकांनाही आपण सांगितलं पाहिजे की त्याचे दुष्परिणाम इतर होतात किंवा त्यांच्या स्वतःच्या मुलांवरही होऊ शकतात किंवा त्यांच्यावरही होऊ शकतात. त्यामुळे एक जनजागृती झाली पाहिजे की दूध भेसळ रोखणे, आणि त्यानंतर आपण कायदे पण कडक करू शकतो किंवा त्यांचे जे आहेत त्यांची अंमलबजावणी आपण कडक करू शकतो. तशी जर उदाहरण आपण जनतेसमोर मांडली का कायदे म्हणजे अंमलबजावणी कडक केलेली, तर त्यांच्यामध्ये कुठेतरी धाक बसू शकतो. तुम्ही धाडे वगैरे टाकणार नाही? नक्की सर, टाकेन ना धाडे. टाकणार ना? तुमचं कॉमर्स झालेलं आहे. कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स यात काय फरक असतो? सर इकॉनॉमिक्स ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि कॉमर्स हा त्याचाच एक पार्ट आहे. इकॉनॉमिक्समध्ये पूर्ण म्हणजे सर्वच ज्या आर्थिक क्रिया असतील त्या सर्व येतात. कॉमर्समध्ये सर एखादा व्यवसाय असेल तर त्याच्या संबंधी ज्या ट्रान्झॅक्शन होतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल त्या संबंधी कॉमर्समध्ये येतात सर. व्यवसाय संदर्भातल्या बाबी म्हणजे अकाउंटिंग आलं, ऑडिटिंग आलं, बरोबर आहे, यासारख्या बाबी. तुम्हाला कुठला विषय आवडायचा कॉमर्समधला? सर अकाउंट आवडायचं. अकाउंट आवडायचं तुम्हाला? बरं. एकूणच महाराष्ट्रातून होणारी निर्यात ही कुठल्या पदार्थामध्ये जास्त होते? सर महाराष्ट्रातून एक्झॅक्ट मला सर आकडा नाही माहिती. बरं. कृषी क्षेत्रातून कशाची जास्तीत जास्त उत्पादन आपण निर्यात करतो? सर म्हणजे एवढं मला आता परफेक्ट ते आकडेमध्ये म्हणजे सिक्वेन्स माहिती नाही आहे, पण आपण केळी वगैरे निर्यात करतो. म्हणजे सोलापूरच्या संदर्भाने माहिती होतं मला, ती केळी आपण. जर समजा एखाद्याला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर त्याला कॉमर्सचं ज्ञान आवश्यक आहे का अर्थशास्त्राचं? सर मला वाटतं दोन्ही आवश्यक आहेत त्याला, कारण इकॉनॉमिक्स जरी त्याला चांगला असेल तर एखाद्या बिझनेसमध्ये सर कॉमर्स म्हणून तो नक्कीच त्याचे जे व्यवहार असतील किंवा त्याचं अकाउंटिंग सांभाळणं असतील तर ते दोन्हीचा त्याला उपयोग होऊ शकतो. सर तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्याची काही वैशिष्ट्ये सांगू शकाल? येस सर, कोल्हापूर हा ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. तिथे एक म्हणजे मराठा साम्राज्याचे काही काळ म्हणजे राजधानी पण होती तिथं. त्याचबरोबर सर कुस्तीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे कोल्हापूर. ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर दूध उत्पादनासाठी ते प्रसिद्ध राहिलेलं आहे. कोल्हापूर आणि राजर्षी शाहू महाराज म्हणजे कोल्हापूर किंवा राजर्षी शाहू महाराज आले की कोल्हापूर हे समजतात. शाहू महाराजांचं सामाजिक योगदान एक 5 वाक्यात सांगू शकतो? सर पहिलं तर त्यांनी मागास समाज होता त्याच्यासाठी चांगलं काम केलेलं आहे. जसे की त्यांच्यासाठी पहिलं की वसतिगृह उभारणे असेल किंवा मागास समाजासाठी मग आता त्यांनी आरक्षण वगैरे लागू केलं होतं त्याच काळात. त्यांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणं असेल, त्याचबरोबर जे वतनदारी महार वतन असेल हे असेल त्यांना मुख्य प्रवास घेण्यासाठी ते रद्द केलं त्यांनी, किंवा स्त्री पुनर्विवाह असेल, विधवा विवाह असेल, अशासारख्या बाबी लागू केल्या. आपल्या महाराष्ट्राच्या समोरील 3 प्रमुख सामाजिक समस्या सांगा. सर कुपोषण एक समस्या वाटते मला. त्यानंतर सर स्त्रियांची सुरक्षा तो एक मुद्दा आहे, आणि सर रस्ते अपघात एक मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये एकंदरीत म्हणजे 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती लागू झाल्यानंतर पंचायत राज देशभर त्याचा विकास झाला. महाराष्ट्राचा विचार करत असताना पंचायत राज व्यवस्थेमुळे सामाजिक स्वरूपाचे कोणते असे बदल झालेले तुम्हाला जाणवतात? सर आपण बघतो की 73-74व्या घटना दुरुस्तीने महिलांना आरक्षण दिलेलं आहे 1/3. आपण त्यांना 50% केलं तर त्यामुळे तिथं एक नक्कीच महिलांचा वाटा वाढलेला आहे. त्याचबरोबर सर जनतेमध्येही म्हणजे जनतेचाही सहभाग कुठेतरी वाढलेला आहे प्रशासनामध्ये. तेही स्वतः येतात, सहभागी होणार. तो एक सर मला एक महत्त्वाचा वाटतो. आणि सेकंड सर सध्या तर 2 आठवतात. तुमचा प्रेफरन्स DYSP आहे. तुम्ही जर DYSP झाला तर पदावर असाल. सध्याची धार्मिक असहिष्णुता वाढते आहे.
तर यासाठी तुम्ही DYSP म्हणून काय प्रयत्न करा, ते धार्मिक असहिष्णुता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून? सर सध्या बघितलं तर आपण आता प्रत्येक एक धार्मिक म्हणजे एक संवादच होत नाही सर कुठं इथं बघितलं तर आपण तर ती पहिल्यांदा गेलं तर मी एक संवाद साधण्याचा त्यांच्यामध्ये कुठंतरी संवाद जोडण्याचा प्रयत्न करेन. जसं की आपण मोहल्ला कमिटी असतील किंवा त्यासाठी मी पोलीस मित्रांची पण मदत घेईन जेणेकरून त्यांच्यामध्ये संवाद होईल किंवा ज्या गैरसमजुती असतील त्या दूर होण्यास मदत होईल. त्यानंतर सर जे त्यांचे कोणतेही कार्यक्रम असतील तर ते एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सहभाग घेण्यास प्रोत्साहन देईन जेणेकरून तुरावा दूर होईल त्यांचा. नुकताच महाराष्ट्रभर शासन आपल्या दारी नावाचा कार्यक्रम राबवला जातो. तर अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांमुळे काय समाजाला किंवा लोकांना काय बेनिफिट होतो? नक्कीच सर, आता जे काही पेंडिंग केसेस असतील त्या लोक तिथं घेऊन जातात. त्यामुळं ते त्यांचं पण म्हणजे त्यांचे काय जे पेंडिंग प्रकरणं असतील ते सोडवण्यास मदत होईल. तोच बरोबर जनतेलाही समजतं की बाबा कोणत्या स्कीम असतील मग त्यांचे जर ते लाभार्थी होत असतील तर त्याचा फायदा घेऊ शकतील किंवा त्यांनाही असं वाटेल की कुठंतरी शासन येतंय आपल्यापर्यंत पोहोचतंय. मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण यातला फरक सांगा. सर मौद्रिक धोरण हे आपल्या म्हणजे मध्यवर्ती बँक आहे ती घोषित करते आणि राजकीय धोरण हे सरकारमार्फत घोषित केलं जातं. अमूल मॉडेल काय आहे? सर अमूल हे गुजरातमधील एक सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था आहे. ती देशभर दूध पुरवठा करण्याचं काम करते, सहकारी संस्था आहे. आणि फादर ऑफ मिल्क रिव्हॉल्युशन कोणाला म्हटलं जातं? सर वर्गीस कुरियन यांना म्हटलं जातं. तुमची जन्मतारीख 25 डिसेंबर आहे, काय सिग्निफिकन्स आहे? सर ते सुप्रशासन दिन म्हणून साजरा केला जातो. माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते त्या दिवशी. अटल बिहारी वाजपेयींचं राजकीय कॉन्ट्रीब्युशन काय आहे? सॉरी आता आठवण. ऑल द बेस्ट. पंढरपूरचा जर आपण समस्या पाहिल्या एक 3 महत्वाच्या समस्या काय सांगाल? सर पंढरपूरमध्ये आपण बघितले की वारकरी संप्रदायाचे कोणती एकादश असेल त्या संबंधी तिथं गर्दी जास्त जमत असते. त्या संबंधी जर ते त्यानंतर जर ते निघून गेले तर ते येणारे सर साथीचा आजार एक महत्वपूर्ण मानला जातो. त्याचबरोबर ते गर्दीचं नियोजन करणं पण सर कुठंतरी अवघड जातं. ठीक आहे, ही एक झाली. आणखी सॉरी सर म्हणजे आत्ताच नाही. प्रामुख्याने आपण बघितलं तर पंढरपूर हे तसं एक तीर्थक्षेत्र आहेच आहे, आपल्यासाठी फार आदरणीय आहे. येस सर. तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी काही योजना आहेत बघा महाराष्ट्र शासनाच्या. येस. अशी एक योजना सांगू शकाल? सर महाराष्ट्र दर्शन एक सध्या चालू केलेलं आहे आपण विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी. त्याचबरोबर सर ती आता प्रसाद म्हणजे मला एक्झॅक्ट आठवना सर केंद्र सरकारचे आहे का आपल्या म्हणजे राज्य सरकारची. काही वर्गवारी पण करण्यात येते तीर्थक्षेत्रांची. कुठल्या वर्गामध्ये पंढरपूरचा समावेश आहे? सॉरी सर त्याबद्दल कल्पना नाही. थँक्यू. थँक्यू सर. दत्तात्रय, लँग्वेजचा प्रॉब्लेम नाही आहे. लँग्वेज व्यवस्थित आहे, कम्युनिकेशन स्किल पण चांगले आहेत आणि एटिकेट्स मॅनरिझममध्ये पण काही प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे. तुम्हाला जो गॅप होता 19मध्ये प्रिपरेशनला सुरुवात केली आणि 14पासून 19चा जो गॅप होता त्याच्यामध्ये तुम्ही एक चांगलं काम केलं आहे म्हणजे कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याचं, आणि तो एक एरिया ऑफ डिस्कशन होऊ शकतो. ठीक आहे. तर त्याला तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. आमचं पण आणि मगाशी सरांचं ते डिस्कशन झालं की मिल्क रिलेटेड जे आहे ना, तर मग त्या रिलेटेड तुम्ही अजून माहिती गोळा करा. ठीक आहे. आणि ते कशा पद्धतीने अजून त्याच्यावरती पण तुम्ही काही म्हणजे इनोव्हेटिव्ह जर केलं असेल किंवा तुम्ही वाचलं असेल तर तिथे इंटरव्ह्यू तुम्ही नेऊ शकता. आणि तुम्ही ते स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे ना 5 वर्ष, तर ते कॉन्फिडेंटली पोर्ट्रे करा किंवा डिलिव्हर करा. ठीक आहे. तुम्ही सोलापूरचे आहात,
आणि पंढरपूर कॉरिडॉर आत्ताच प्रस्तावित आहे. ठीक आहे, तर त्याबद्दल वाचून घ्या, कारण पंढरपूर सोलापूर म्हटल्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. ठीक आहे, अक्कलकोट आहे. कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स बद्दल सरांनी प्रश्न विचारला होता. ठीक आहे, साम्य आणि भेद असा विचारला होता, तर त्याच्याबद्दल अभ्यास करा. ठीक आहे, त्याच्यामधलं आणि पॉईंट्स प्रायोरिटाईज करा. ठीक आहे, आणि शेवटचा जो प्रश्न होता सरांनी विचारला होता जाता जाता, तर त्याच्यातून प्रेझन्स ऑफ माइंड दिसतो, तर ते चांगलं आहे. ठीक आहे, सरांनी सामाजिक प्रश्न 3 समस्या विचारल्या होत्या, त्यात रस्ते अपघात तुम्ही म्हणाला, तर म्हणजे ते काही हरकत नाही, पण 3 प्रमुख समस्यांमध्ये ते येतं का ते पहा, त्याचं प्रायोरिटाईज करणं महत्त्वाचं आहे. सामाजिक प्रश्न भरपूर आहेत. ठीक आहे, तर त्या काही जे प्रश्न आहेत ना, जे ऑब्व्हियस प्रश्न, जसं डिस्ट्रिक्टवरती प्रश्न असतात, महाराष्ट्रावरती संत परंपरेवरती अजून प्रश्न विचारले, पण संत परंपरा असेल, शिवाजी महाराज किंवा मराठ्यांचा इतिहास असेल, वारकरी संप्रदाय आणि विदर्भाचा इश्यू, किंवा मेन जे आहेत ना, किंवा 5 समस्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय, तर त्या करूनच ठेवा. ठीक आहे, ओव्हरऑल चांगला होता. ठीक आहे, अजून प्रॅक्टिस करा. 2 मॉकच्या मधला जो वेळ असतो त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा, इम्प्रूव्हमेंट्स होतील. दत्तात्रय तेच आता सरांनी सांगितलं तसं आमचं डिस्कशन हेच झालं की जेव्हा मी तुम्हाला विचारलं ना की 14 नंतर तुम्ही काय केलं आतापर्यंत, तुमचा भाव असा होता की नाही सर मी काही नाही केलेलं, मी आताच अटेम्प्ट दिलं, असं नाही. उलट ती खूप चांगली जमेची बाजू आहे. कारण काय होतं, बरेचसे विद्यार्थी आम्ही आज बघितलं तर अभ्यासच करतायत फक्त, पण तुमचं तसं नाहीये. तुम्ही घराची जबाबदारी सांभाळली आणि मग ते केलंय. आवर्जून उल्लेख करा त्याचा, संधी मिळाली की सांगून टाका ते, त्याच्यावरती आपल्याला काम केलंय आपण. मग त्याच्या संदर्भातले जे काही दुग्ध व्यवसाय आहे ना, त्यातल्या सगळ्यात तांत्रिक, आर्थिक, सामाजिक हे सगळ्या बाबी करून ठेवा. महाराष्ट्रामध्ये नाही म्हणलं तरी दूध संघ आणि त्याचं गोकुळ आहेच आहे, दूध पंढरी तिकडं आहे तुमच्याकडे, नाही का, ते त्याची माहिती करून ठेवा. देशी गाई, मग गोरक्षक आले है ना, गोसेवा आली, या सगळ्या बाबी आहेत. मधल्या काळात एक शासनाचं कुठलं तरी धोरण होतं, आयोग स्थापन करायचा होता, गोसेवा आयोग आहे, त्याच्याबद्दल ते वाचून घ्या. तर तुमच्या हातात आहे, तुमचा एरिया येतो तसा. बॉडी लँग्वेज खूप छान आहे, फक्त मध्ये जरा होतं ते टाळा. कॉन्फिडन्स थोडासा डाऊन वाटला, मध्ये मध्ये तो वाढतो पुन्हा कमी होतो, तसं काही नाहीये, ते करून ठेवावं व्यवस्थित. पंढरपूर, सोलापूरच्या गिरण्या का वरते मागास आहे, पर्जन्यछायेचा प्रदेश, माळढोक अभयारण्य, एका बाजूला ऊसाचं क्षेत्र, फार फार वैषम्य आहे सोलापूर जिल्ह्यात. त्या प्रत्येक बाबी तुम्हाला माहिती असायला ते करा. राजकीय बाबी खूपच तीव्र आहेत. एका बाजूला जे मोहिते पाटलांचा गड आहे, दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेबांनी निवडणूक लढवलेली आहे माड्यातून, नाही का, माळशिरसचे पण नेते, ते करून ठेवा. ते एक आहे महत्वाचं. दूध भेसळ रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, तर ते रोखत असताना तुम्ही जेव्हा पहिलाच मुद्दा वापरला, सर मुळात ते रोखणं फार अवघड आहे, सुरुवात नकारात्मक करू नका. सांगा तिसऱ्याची चेन अशी असते आणि ह्या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला काम करावं लागेल. पण प्रामुख्याने ज्या ठिकाणी दूध एकत्र होतं तिथे आपण काम करू शकतो. मोस्टली दूध अडल्ट्रेशन आहे ना ते तिथे. आणि कृष्णप्रकाश साहेबांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये याच्याबद्दल खूप चांगलं काम केलेलं, तर ते केस स्टडी तुम्ही वापरू शकता आणि त्याचा उपयोग करू शकता. साहेबांनी काय काय केलेलं आहे ते तुम्ही सांगू शकता तिथे, हे असं असं आपल्याला करता येईल. तो एक भाग करला. तुमच्या हातात दोरा जो आहे तो काय आहे? अच्छा, तो तिथे जाताना घालून जाणार आहे का? मग ठीक आहे, नाहीतर मग त्याचं उत्तर तयार करावं लागेल. बाकी छान आहे, पॉझिटिव्ह खूप छान आहेत. फक्त थोडं पुश करा, 100% होणार. दत्तात्रय सरांनी दोघांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे सगळ्याच गोष्टी, तुमचं कम्युनिकेशन, लँग्वेज, इन्फॉर्मेशन बेस देखील चांगलंच आहे. जसं सरांनी सांगितलं की गॅप होता त्या काळामध्ये तुम्ही काय केलं ते कॉन्फिडेंटली सांगा. एक गोष्ट महत्वाची मला जाणवली की ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जे मेंबर प्रश्न विचारतात त्यांच्याकडे जास्त फोकस तुमचा आहे. म्हणजे त्याच वेळेस इतर मेंबर आपल्याकडे पाहत असतात पण आपलं लक्ष नसतं. थोडंसं
सगळीकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. तर ती एक गोष्ट थोडीशी करावी लागते. बाकी बऱ्याच गोष्टी सरांनी सांगितल्या, त्यामुळे मी अधिक नाही सांगितलं. किरण, तुमचं ही लँग्वेज, तुमचं कॉन्फिडन्स, विषयाचं नॉलेज आहे, इन्फॉर्मेशन बेस चांगलं आहे. त्याचबरोबर स्लमशी रिलेटेड ज्या काही गोष्टी सरांनी सांगितलं ते करणं अपेक्षित आहे. जसं कार्यकर्ता अधिकारी ही कन्सेप्ट तुम्ही सांगितलं होतं, त्याला काही केस स्टडीज जर देता आल्या, जसं की केरळमध्ये ज्यावेळेस फ्लड आलेला होता, तिथले जे काही कलेक्टर होते ते स्वतः ग्राउंड लेवलला उतरून काम करत होते आणि ते संपूर्ण देशाने पाहिलं. तशी काही रिअल लाईफ उदाहरणं जर देता आली तुम्हाला तर ती खूप चांगल्या प्रकारे झाली. तर तसा थोडासा विचार करून ठेवा त्या अंशावर. किंवा स्लमच्या बाबतीत सुद्धा काही चांगल्या एनजीओनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तिथल्या मुलांच्या बाबतीत पुण्यामध्ये सुद्धा काही एनजीओज आहेत की ज्या स्ट्रीट चिल्ड्रनसाठी काम करतात किंवा स्लम मधल्या मुलांसाठी काम करतात. तर ती देखील उदाहरणं तुम्ही पुण्यातले देखील देऊ शकता. बाकी लँग्वेज फ्लुएन्सी चांगली आहे, कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.